पन्हाळा तालुक्यातील पोर्ले इथं आमदार बच्चू कडू यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी डिजिटल अभ्यासिका, हायड्रोलिफ्ट आणि विसावा केंद्रासाठी निधी देण्याची घोषणा केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्यानं संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे तसंच दिव्यांग, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे आमदार बच्चू कडू यांचा कर्जमाफीच्या निर्णयानंतरचा पहिलाच भव्य नागरी सत्कार पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे इथं करण्यात आला। प्रहार संघटनेच्या वतीनं आमदार बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य भेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामस्थांनी आपल्या समस्या बच्चू कडूंकडे मांडल्या। आमदार बच्चू कडू यांनी जाहीर सभेत बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी हायड्रोलिफ्ट उभारणीसाठीचा निधी आणि मसाई देवी मंदिर परिसरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विसावा केंद्र उभारण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली। जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी माझा लढा यापुढेही अधिक ताकदीनं सुरू राहणार आहे। हा सत्कार माझा नसून संघर्ष करणाऱ्या प्रत्येक शेतकरी, दिव्यांग आणि सामान्य जनतेचा असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, परशुराम खुडे, सुरेश खवरे, सुधीर संकपाळ, प्रवीण हांडे, राजाराम जांभळे, प्रकाश चौगुले, विकास चौगुले, नयन गुरव, धनाजी जाधव, सागर खवरे, संजय खवरे, शहाजी शेवडे, विलास चेचर, बाबासो चेचर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।